चिका डिंक चिका डिंक चिका रानू मैं रानू मंडल की रानू मैं रानू मुंबई की रानू मैं रानू मुंबई की रानू मैं रानू मुंबई की रानू तू जरा माझ्याशी बोले ना ओठांची मोहोर खोले ना तू लग बग जाता माग वळून पाहता वाट पावला तडखळली तुझी पाहून अदा झालो या गमी फिदा तुझी थोडी थोडी वाटी लागली. काय तमाशा लावला हा माया घरात येऊन? नाही काऊन बोल ना आता. हा तमाशा नाही आहे तमाशा. मस्त तुझ्या लेकराची मस्त लग्न झालं का नाही आता मस्त पैऊन लव मॅरेज केलं तर कोणतं मॅरेज? लव मॅरेज. बर्बादी का मॅरेज किया उसने. अभी तो हाल ही में ऐसा चालू है शादी हो जाती है और उसे मारने के लिए दूसरों को सुपारी दी जाती है फिर वो मार जाता है. ऐसे ही तेरे पुत्र के साथ होने वाला है अभी. मैंने तेरे को पहले ही बोला था. पहले ही मैंने तेरे को बोला था ये लड़की अच्छी नहीं है या तो फिर तेरा लड़का अच्छा नहीं है. अब किसी को बोलेगी तू जो भी चलता स्टेशन में वो तो सिर्फ लड़की का चलता लड़के का कुछ नहीं चलता. उसने बोला मैं इसके साथ रहती हाँ चल रहा है भाई और लड़के ने बोला ये मेरे को चाहिए लड़की ने बोला ये नहीं चाहिए तो वो अभी भी छोड़ देती. फिर तेरे को मजाक लगा हम बता रहे तो अरे हम फालतू की बातें नहीं करते और जो काम की बात है वही काम की बात करते हम. मी काय म्हणतो माया घरातलं मी पाच बसून माया पोरग पयाला ते पोट्टी पयाली त्यात तुमचं काय लेन देण आहे का? तुम्ही माझ्या सासूबाई मला इथे येऊन म्हणून राहिल्या मी माया पाय एकटी मी ठाकूराई नाही घरची समजलं काय? माया घरच्या जिम्मेदाऱ्या माया घरचे जे काही निर्णय घ्यायचे आहे ते मी स्वतः घेईन. तुम्ही कोण वा इथं येऊन हा बिनबुलाय मेहमान सारखे चालले चबर चबर करायला चला वा आपल्या घरी आणि वाटत असेल तुम्हाला तर तुम्ही पळून जा कोणासोबत फक्त माझ्या लहान्या पोरासोबत नाही. या नसतं काम वाया गेलं माग तुले आम्ही सांगितलं नाही काय हवं त्या रश्मीले शांतीले गंगीले सर्वेले ह्या गोष्टी माहित होत्या. ते बुडी इतकी आनंदात आहे आता इतकी आनंदात आहे का माई पोरगी सोन्याच्या घरी पडली म्हणते. मग किती किती हसते त्या बुडीने 100 किलो पेळा वाटला मग मजा काय काय मग तू मस्त इथं रुसून बसून राहिली कायले रुसत घेणं कपडे करणं सोनं आणणं तिले घरात सून म्हणून कायले आता घरीतलं घरात नाही आता कायले घरातला पुलपूर आहे तर म्हटलं निघणं बाहेर काऊन तोड उच्ची करून जायची तुला लाज वाटते आता नाही. मोठी घरची ठाकूराई नाही म्हणतं काय कामाचा ठाकूराईनपणा एवढा पैसा कोण्या कामाचा जेव्हा तुझे लेकरूच त्या मनाचं नाही येतं. अहो जर असं काही लेकरू तुला ते भेट नाही म्हटलं असंच घेऊन पयाला काय मोठी सांगतं माझ्या लेकरावर माझ्या दबाव हाय ना असं हाय तसं हाय का व मग काय ह्या पदाला गेले तुझे लेकर मग मोठी सांगून राहिली तर अय बाई जास्त नको बोलू संस्कारावर नको जाऊ. आजकालची जमान्याची रीतच आहे जे ज्याले मनापासून एखादी व्यक्ती आवडते त्याच व्यक्तीसोबत ते लग्न करते आणि लव्ह मॅरेज करणं हा कसला गुन्हा नाही आहे. गुन्हा नाही हाय तर मग काऊन बा तू खुश राही ना तिला घरात घे ना. आमचं म्हणणं हे वय तू त्याला अशी म्हण ना का बाबू तिकडे काय घेऊन पळाला मा अन्न तिला आपल्या घरी तिला सोन्याच्या ताटात सजवून बसू हा असं काऊन नाही म्हटलं. गेलं तर पोरग जाऊ दिलं त्याला फोन करून बोलावता नाही आलं तुला घरी. अहो बोलाव चांगली रिसेप्शन पार्टी लग्नाची पार्टी मेहंदीची रसम हळदीची रसम हा नाही नवरा जे काय करायचं असेल ते बोलावणं. आईली जास्त चबर चबर करून राहिला एका थापडीत केस ओढून तुम्हाला असं गोल गोल घुमून घराच्या बाहेर फेकून देईन. चालल्या माझ्या घरात तमाशखोरी नहीं हुआ तमाशा कराले हाँ. खैर अब तू बोल भी क्या सकती है नहीं क्या हम दो है तू अकेली है. तेरे घर पे आके नहीं तेरा ही कांड कर डालेंगे. तो नाम की मैं काजल नहीं समझ में आया. तेरा पति गया बाहर हम दोनों ने तेरे को मिलकर मारा ना तो यार जिंदा ही मर जाती. करके ज्यादा बड़बड़ मत कर. जितना मैं बोल रही उतना सुन. तेरा अभी सुनने का अधिकार है बोलने का कुछ अधिकार नहीं. पड़ती बाजू है तेरी पड़ती हमारी ऊंची वाली बाजू है. हाँ तेरे को मैं कितनी बोल रही थी कि इसके ऊपर ध्यान दो. अरे उसको कूलर मत दो उसको लाइन मत दो. फिर किया ना तूने तेरे मन की शांति ना किया तूने तेरे मन की शायनेपणा की ना तूने उसको क्या बोली भाई कूलर दिला बापा लाईन दिली माई रश्मी या रंगाचे लोक तुले बोलावले आले तर तुला त्या आम्हाला असतं तुला हुडकवून लावलं त्या लोकांना चांगलं केलं घेणं. तिला एवढं माहित असून तिनं पाण्याचं बोट सांगितलं काय नाही सांगितलं बुडापासून त्या शेंड्यापर्यंत तिला सर्व गोष्टी माहित होत्या पण तिने सांगितलं किंचित भराई नाही सांगितलं. मग काय इज्जत आहे तुझी वाली मोठी सांगतं पैसा आहे पण सारा खोटा आहे. निघा इथून लवकर निघा. पोरग पयाला व माय आजपर्यंत पोरग मायच्या मनाचं होतं आता ती पोट्टी इतकी हुशार आहे. मग तिला माहित आहे का आपल्याला पळून जायला लागते सर्वे सोबत चांगली वागली बाई 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 त्याले म्हणे बापा बापा बाबा त्यानं घरातून 14-15 लाख सोबत नेले म्हणते. बापरे आजपर्यंत हिच्या मनाचा तिच्या मनाचा झाला आली त्याला बायको हिचं काय लायक की तो. मी तर म्हणतो हिच्या दुसऱ्या पोराचं लग्न झालं का त्याची बायको तशीच निघाल. आणि मग काय मग जे पाटलीनबाईची ठाकूराई नव्हती ठाकूरपणा जो करे पाटलीनबाई शेटपणा शेटानीपणा तो सगळा व्यर्थ जाईन. त्याला काही असो तिने म्याडपणा नाही केला. पयाली चांगल्या पोरासोबत पयाली नुकसान तिचं नाही नुकसान त्याचं नाही नुकसान कोणाचंच नाही. हो लग्न झालेली होती ती मान्य आहे
पण तुमच्या घरात शोभण्याला एक मुलगी आहे. हा, तुमची लायकी ते नकाची पण नाही करू शकत, कवडीची पण नाही करू शकत. पण आता तिचा नवराच आहे त्या लायकीचा, आता तिला माहेरची काही आशा नाहीये. समजलं का? आता तुम्हाला काहीही करून तिला ऍक्सेप्ट करावंच लागेल, नाहीतर मग तुम्हाला जेलात जावं लागेल. आता तुम्हाला काय मान्य आहे हे आता तुमच्यावर डिपेंड आहे. आली लगीन सराई, मांडव सजव चांगली दारी, लक्ष्मीच्या पावलांनी आली येईल तुझी नवरी ही बाई. अक्षिदा पडल्या कानी, पडून गेलं तुझं पोरग आणि गावातली पोरगी, लक्ष्मीच्या पावलांनी येईल ती ग तुझ्या घरी. मस्त ताटात कुंकवाच पाणी, ठेवून ठेव जो मस्त तांदूळ ठेवते का गहू ठेवते मला एवढं माहित नाही बा, पण मस्त पैकी लात मारायला लाव जो. तिनं त्याची तिथंच लात मारली, दरवाजात लात मारली का ते तुला लात मारते, बस विषय संपला. चला ठीक आहे मग बाय. इतकंच आम्हाला बोलायचं होतं, तुला डिचवलं आम्ही, डिचवलं. तू कशी आम्हाला डिचवत होती. हा, म्हणजे ते कसं, राजनीतीत जशी उभी राहिली आणि माया क्रॉस मध्ये तू उभी राहिली, म्हणजे एक तर तू निवडून येशील तर मला आनंद, मला दुःख होईल, मी निवडून आलो तर तुला दुःख. आता आता कसं झालं, मागच्या वेळेस तू जिंकून आली होती तर मला दुःख झालं होतं. आता या वेळेस मी जिंकली, खूप चांगल्या पोस्टवर आली मी, आणि आता तू हारली. चला बाय. आता आम्ही दोघी दोघी राजनीतीत उभे आहे, खूप मस्त आम्ही राज्य करू. हो, लुका छुपी बहुत हुई, सामने आ जाना, कहाँ कहाँ ढूंढा तुझे, थक गई है अब मेरी आँख, आजा साझुई, मुझे तेरी फिक्र धुंधला गई, देख तेरी नजर आ जाना. कायले नाही कायले, माया घरात पाय ठेवायची तुझी लायकी कशी आहे म्हटलं. त्या पोराला जराशी अक्कल नाही देता आली का व तुले वा. माया पोरीले तुझं पोरग घेऊन पळालं, एवढं माजलं तुझं पोरग हाय, जराशी चांगले संस्कार नाही देता आले, पैशाच्या नदीत डुबली होती का व तू, जरासही भान नाही राहिलं. लेकरं कोणत्या प्रगतीवर चालले का, जबरदस्तीने माया पोरीले तुझं पोरग घेऊन पळालं. माया पोरग चांगला आहे, त्या पोरीनं माया पोराला जबरदस्तीने पळवलं बाई. काय सांगून राहिली व तू, चोर तर चोर उलटा सीना चोर. आ, काही दुःख नाही त्या तोंडावर, मस्त किती किती हसून राहिली, गाणे म्हणून राहिली. काही लाज वाटते का नाही वाटत तुले वा. वय झालं पण सोय नाही झालं. आ, म्हणूनच तर सुनीच्या घरी टिकत नाही का वा. सुनीच्या घरी टिकायला तुमच्या खानदानाची परंपरा असेल, तशी खानदानाची परंपरा असाले. हा, म्हणजे सांगून राहिली खानदानी संस्कार त्या पोरीवर पडले आहे, म्हणून तर पहिल्या नवऱ्याच्या घरी टिकली नाही. आ, आणि इकून तिकून आली तर तिने दुसऱ्याने करावं काय, चालली माझ्या पोरासोबत कशी पाहिली, तिला अक्कल नाही का, तिला जरा समजलं नाही काय. आ, बापा पोरीले अक्कल हाय, समजलंय नाही काय, कोण ते पोरग काय जेवण नाही करत, शेण खाते ते पोरग, त्या पोराला समजलं नाही. त्या पोराला समजलं नाही का म्हटलं का आपण कोणाला घेऊन चाललो, काय घेऊन चाललो म्हणून. त्या पोरानं जबरदस्ती केली म्हणून माझी पोरगी गेली. आणि तरी माझ्या पोरीचं लग्न करायचं होतं, ते म्हणे आई म्हणे मला लग्न नाहीतरी करायला लागते, म्हणे नाहीतरी करायला लागते, म्हणे याच्यासोबत करायला लागते त्याच्यासोबत करायला. आपण कसं कोणाच्या गावाला गेलं म्हणजे म्हणतो उद्या जायचं काय ना आज जायचं काय, जायचं लागतेच ना गावाले, आजच चालली जातो. म्हणून ते म्हणे उद्या लग्न करायचं, आजच लग्न करायचं, मी लग्न करत नाही, मी पळूनच जातो. जाय म्हटलं बाई, चांगलं आहे मले. हो ना, घरी बसल्यापेक्षा पोरगी नाही काय. आणि तसंही तुमचं पोरग चांगला आहे, स्वभावाले चांगला आहे, व्यसनाले चांगला आहे, त्याला जबरदस्ती नेलं नाही बाई म्हटलं. आता मी नाही त्याला पोरग म्हणून स्वीकारलं. हा, पण सावत्र माय मी त्याची, सावत्र अजून ते जवाई म्हणून मी स्वीकारलं नाही. आता तू पाच बस, आता तू पाच बस, मायापुरीला तू कशी सांभाळतो. आणि तुला जर मायापुरीला चांगलं सांभाळलं नाही, पोलीस स्टेशन मध्ये जाऊन रिपोर्ट देईन, त्या नावाची जबरदस्तीने याला म्हणून पळून आणलं म्हणून, हिचा छळ करताय म्हणून. आता तुला माहित आहे ना पोरीवरचे किती न्याय चालते स्टेशन मध्ये, समजलं काय. म्हणून हदीत राहायचं, अगावचे शानपणा मारायचे नाही. अशी तू दोन पैशाने मायावून मोठी, समजलं काय. हे पाय हो बाई, तुला सांगून राहिली, हे जरा जास्त बोलणं होत आहे तुझे भलं. पैशाचा पावर काय हाय ते तुला मी एक दिवस दाशी दाखवण ना, जास्त उत्माज नको करू. तुझी पोरगी माया चरणीस येणार आहे आता, सांगून राहिली. जमेतोपर्यंत नाही तिला त्या घरी आणून बसवलं डबल, नावाची पाटली नाही, आणि तिसरं लग्न तिचं होऊ देणार नाही. म्हणून जास्त बचल बचल ना, चबर चबर नको करू. न्याय सत्यातच होत असते, सत्यमेव जयते. फालतूच्या अगावची शहाणपणा नको करू. आ, शहाणपणा करायला तर शिकून राहिली मला वांडाय तोंडी. तुला मी ना आत्ता सांगितलं, प्रत्येक काम पैशाने होत नसते. जिथं पैसा नसते ना तिथं दिमाग लावा लागते, समजलं काय. तुझ्या जवळ पैसा आहे म्हणून तू पैसा पैसा करून राहिली. अव काम जर करायचं असेल ना तर दिमागा नाही होते, समजलं काय. हा, तुझी पोराची बाजू आहे, माझी पोरीची बाजू आहे.
म्हणून विचार करून राह. माया पोरीले सोन्यासारखं वागव, मी तुला सोन्यासारखी पाहतो. नसन माई लायकी तुले 1000 रुपयाची साडी घ्यायची, अगं मी तुला 2000ची साडी घेऊन दाखवून, समजलं काय? तू माई लायकी नको पाहू. माया पोरग 50,000 रुपये महिना कमावते, समजलं? आणि माया नावाची पेन्शन मला 40,000 रुपये भेटते. फक्त माया पोरीला याच्यासाठी माहित नाही का माई पोरगी वाया गेली असती. तिनं लय म्हणजे म्हणून आम्ही तिला एकटं टाकलं होतं. माई पोरगी वाया गेली होती. आता 15-20 दिवस झाले, 15-20 दिवस तर नाही म्हणता येत, पण 5-6 महिने झाले तर सुधारली होती. सुधरून ती तुझ्या घरी आली. आता तिथे येऊन जर बिघडली तर आम्ही त्याच्यात काही करू शकत नाही हो बाई. आता तू तिला पोरगी म्हणून ऍक्सेप्ट कर, तिला चांगले संस्कार दे, तिला चांगली शिकवण दे. तिला फक्त अशी नको म्हणजो त्या मायच्या घरून अशीच आली का, त्या मायने तुला हेच नाही शिकवलं काय, तुला पोह्याच नाही करताय, तुला भाजीच नाही का. सर्व गुणसंपन्न माई पोरगी आहे, पण तिला जर टॉर्चर केलं तर ते तुला उभ्याने मारण हो बाई. म्हणून मी सांगून राहील तुले, माया पोरीले जास्त हेडसांड करता कामा नाही. तिची जर हेडसांड झाली तर तिचा क्रोध महाकाली सारखा होऊन जाईल. हे तुला मी स्पष्ट शब्दात सांगून राहिली. जेवढी तू क्रोधित आहे त्याच्यापेक्षा क्रोधित माई पोरगी आहे. म्हणून ते आणि तू तिच्या समोर तू फिक्कीच पडतं. तुला कशी लाज नाही तू? एवढी तू मोठी दाटी आहे, सर्व परिवारातून तुम्हाला मोठी वाटतं. एक सून आहे तुले, सुनीच्या इकडले सोयरे धोयरे हाय, म्हणजे तुला अशी लाज नाही वाटत का बा? आपल्या पुरीनं काय केलं, खाली पाच काम केलं, नाक कापलं, अशी तुला काही लाज नाही वाटत काय? काही लाज? मग आता पाहुणे काय म्हणून तू अशी कडले? हे अशी लफडेल होती म्हणून तर पहिल्या नवऱ्याच्या घरी टिकली नाही म्हणून असे म्हणून लोक. बाई विचार कर, दुनिया वय दुनिया. म्हणजे जो खराब नसते त्यालाही खराब म्हणते, जो चांगला असते त्यालाही चांगलं नाही म्हणत. सांगून राहिली पाय व बाई, मला लोकांचं काही घेणं देणं हाय नाही. लोकांचं घेणं देणं ठेवणं, ते काही मला 2 पैसा आणून नाही देऊन राहिले, ते काही मला घरी जेवायला ताट आणून नाही देऊन राहिले. मी माया पैशानं आणतो, माया पैशानं खातो. त्याला काय करायला लागतं दुसऱ्याच्या घरात? अरे स्वतःच्या घरातला अंधार पहा ना तुम्ही. त्याचा पात बसेल, मी माया पाहतो. माई पोरगी पायाली, मला घेणं देणं. तुम्हाला काय करायला लागते? तुमची नाक कपली नाही म्हणून तोंड उच्ची करून तुम्ही बोलू नका. असं आपल्या जवळ हे आहे. काय आहे? न्याय आहे. पयाली तर पयाली, काय आजकालची रीतच चालू आहे. जिथं मन जुळते तिथे जर आपली व्यक्ती जात असेल, तिथे जर ते दोघं जण राहत असेल आयुष्यभरासाठी, ते जर सुखी राहत असेल तर मग त्याच्यात कोणी काही करू शकत नाही. त्यांच्या मनाविरुद्ध जाणं म्हणजे स्वतःच्या पायावर गोटा पाडून घेणं. ते दोघांनी लग्न केलं, ठीक आहे. पडून गेले, ठीक आहे. त्यांचा संसार चांगला हो, इथून पुढची जिंदगी त्याची चांगली हो, बस इतकेच माझे विचार आहे. आता तुझे विचार काय आहे हे आता तू तुझ्याच जवळ ठेव. तू जर प्रयत्न करशील मायापुरीला घरी आणून बसवायचा, प्रयत्न कर तू. त्यांचं जर प्रेम खोटं असन, पैशासाठी मायापुरीनं प्रेम केलं असन, तर नक्कीच माई पोरगी माझ्या घरी येऊन बसन. आणि तिचं जर प्रेम त्याच्यासोबत खरं असन तर ते न चाहते हुए बी घरी येणार नाही. म्हणून सांगून राहिली, इम्पॉसिबल गोष्टी पॉसिबल करण्याचा प्रयत्न करू नको. बापरे, अरे 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 अरे, चांगली फसली व मग. थांब ना, घरी आणून दाखवू ना तुला. थांब, काय घरी आणून दाखवतो व तू? पोरगी शशीची वयना काय माय रश्मी, एवढं सर्व प्रकरण माहित असून तुला माझ्या कानावर कधी टाकलं नाही, काही नाही. जेवढं माझ्या कानावर आलं तेवढं मी त्या पुट्टीला म्हटलं, ते ऐकली नाही. तुया एवढं सर्व मी तुझ्यासाठी एवढं सर्व केलं रश्मी, पण तुला अशी जरासं काही वाटलं नाही का त्या पाटलीनबाईच्या कानावर ही गोष्ट टाकू देवा म्हणून? मी सोयस्कर पद्धतीने लग्न गिग्न काय असतं मी माझ्या सर्वेच्या मनपसंतीने केलं असतं. मलाही स्वीकारलं नसतं. मी भले जास्त स्वीकारणारे असते तर मी तिला स्वीकारू नाही घेतलं असतं, पण माझ्या कानावर जराशी गोष्ट नाही टाकली तुम्ही. इमानदारीनं पाटलीनबाई, आम्हाला खरंच काहीच माहित नव्हतं, खरंच नव्हतं माहित. पाटलीनबाई खरंच नव्हतं माहित. मी माझे कान धरून हात धरून मी तुम्हाला माफी मागतो, पण मला खरंच काहीच माहित नव्हतं. माझ्या नवऱ्याची शपथ. काय इमानदारीची गोष्ट करता हो? काय इमानदारीची गोष्ट करता म्हटलं? अरे काय खोट्या नवऱ्याची शपथ घालते का तू? तू नवरा तरी तुझ्या मेल्यात जितात मजा त्या नवरा आहे. दारू पेते एवढ्या रंगाची, मेल्यात जितात त्या नवरा जिवंत मरणाचा दारातून तो कधी वापस येते कधी जाते, आणि त्याची शपथ घालून तुम्हाला सांगून राहिली का? खरंच बा, मी तुम्हाला खोटं नाही सांगत आहे, मला काहीच माहित नव्हतं. असं नसते रश्मी, प्रत्येकाचे मन असते. माय मन एवढं चांगलं आहे, मीना कपटानं तुला देऊन दिलं, पण त्याकडून काही आशा नाही केली. पण तुझ्याकडून मला हे आशा नव्हती का तू मला सुख दुःख थोडीशी सांगणार नाही. हे मायाच घरातलं, हे तुझ्याच मैत्रिणीचं. अरे बा, तू म्हणजे तुझ्यावर जे मी उपकार केले हे नाही जाणले तू ना. तू तिचं चांगलं करायला गेली. वा रश्मी वा, मी तुलाच नाही म्हणताय, शांताबाई, गंगाबाई, पार्वती, तुम्हाला सर्वेली मी म्हणताय. हे पा पाटलीनबाई, खरंच आपली रश्मी खरं खरं बोलताय. आम्हाला काहीच नव्हतं माहित. तुम्ही पाटलीनबाई, तुम्हाला काय सांगू, काल मी एका सोयऱ्याला फोन लावला, आज ते पाहुणे पाहायला येऊन राहिले होते. त्याला मी म्हटलं का बा, त्या पोरीची तब्येत बेकार आहे तर तुम्ही सध्या येऊ नका. मला तो सोयरा कॅन्सल करायला लागला. आम्हाला जर असं माहित असतं तर कायला आम्ही धावलो असतो? तुम्हीच सांगा पाटलीनबाई. आम्हाला स्वतःची नाक कापून घ्यायची नाही होती. आम्हाला जर असं माहित असतं तर खरंच पाटलीनबाई आमच्यावर विश्वास करा. तुम्ही विश्वास करा, आमचं चुकलं. आमचं चुकलं, आम्ही तुम्हाला सांगितलं नाही, पण आम्हाला माहितच नाही तर तुम्हाला सांगू कसं आम्ही? आमच्यावर तुम्ही विश्वास करा, अशा नका करू, विश्वास करा आमच्यावर. काय माहित बाई, आता काय सांगाव? त्या पोट्टीला जरा शिकायला लाज नाही वाटली. पोट्टीला सोडून द्या, मायले जरा शिकला लाज नाहीये.
मी गेलते तर किती किती दात काढले तिनं आणि मलाच उलटा जवाब देऊन राहिली. पैशाचा घमंड नको दाखवू, नसं नको दाखवू. काय ते बोलणं तिचं. एवढी मोठी बाई हाय पण जराशी अक्कल नाही तिले. आपण विचार करतो का आपल्यापेक्षा मोठी आहे बा काय बोला, आपल्यापेक्षा मोठी आहे बा काय बोला, पण ते बाई कवडीचा विचार नाही करत दुसऱ्याचा. असं असते का हो? स्वतः तर स्वतःच लाजेम राहा आणि दुसऱ्याला ठाकूराई दाखवा. माय पाटलीन बाई ते हसून तिथे भल्ली रडून राहिली जी माई पोरगी गेली, माई पोरगी गेली. भल्ली तर रडून राहिली होती. काय गोष्ट करता शांताबाई, 100 किलो पेळे वाटले म्हणते. मी गेलती तर किती किती हसून राहिली होती. काय खोटं ना काय खरं तर मला नाही माहित, पण ते काही दुःख नाही झालं तिले. ते म्हणे माई पोरगी गेली म्हणे. गेली तर गेली म्हणे, मला काही करायला लागत म्हणे, चांगल्या पोरासोबत गेली म्हणजे. बापरे, कोणाच्या पैशावर असा डोळा टिपून नाही बसाव. थोडंफार पोरीले समजून सांगितलं असतं, काही ज्ञानाच्या गोष्टी केल्या असत्या. मला पटलं असतं, तिच्या घरच्याला पटलं असतं तर ठीक आहे ना. तुमच्या घरच्याला पटलं होतं, पण माझ्या घरी मला पटले नाही पटलं. एवढं मी माझ्या लेकराला लायण्याचं मोठं केलं म्हणजे मायचं त्यानं उपकार विसरला तो, आणि त्या 2 दिवसाच्या आलेल्या पोट्टीच्या मागं धावला. सांगा बरं मग असं असते का हो? कोणत्याही मायले वाईटच वाटते ना. आपल्या आपल्या निर्णयाशिवाय ते निर्णय घेतात जीवनाचा. इतका मोठा निर्णय घेतला त्यांना, तर मला काही ना काही खंत वाटलीच असेल ना मनात. ठीक आहे, मी तिला स्वीकारलं असतं नसतं स्वीकारलं गोष्ट वेगळी आहे, पण माझ्या पोरानं मला विचारलं नाही, मला किती बेकार वाटलं असेल शांताबाई तुम्हीच सांगा. नाही 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 पाटलीन बाई, तुमची गोष्ट बरोबर आहे. आणि राहिली गोष्ट त्या बाईची, ती बाई एवढी म्हणजे दिमागातून मतिमंद हाय का काय हाय आपल्याला तर काही माहित नाही बापा. ते बोई का नाही बोलायला बिलकुल चांगली नाही. आपण तिचं चांगलं पाहतो, ते आपलं वाईट पाहिजे. आमच्या सोबत चांगली नाही बोलत, ते तुमचं काय सांगू आता बापा. आम्ही एवढं सर्व करू तर आम्हाला सट्टे नाही मारे. मतिमंद म्हणजे तिला हे कसं समजते, पैशावाल्याच्या घरी गेला हा इथं गेला आणि तिथे गेला, पैसा समजते, लायकी समजते, लोकांची अवकात काढणं समजते. शेण खाते काय का जेवण करते? सांगा बरं तुम्ही. दिमाग नाही म्हणता, सगळा दिमाग गिमाग पूर्ण जाग्यावर आहे. फक्त नाही काय कुठून पैसा येते कुठून धन येते, तुझं लोभाचं पाप आहे तिथं. काय सांगावं बाई आता आपण. तर पाटलीन बाई काय विचार आहे मग तुमचा? विचार काय, मी माझ्या पोराला विचारत नाही तिलाही विचारत नाही हो बाई. त्यानं माझ्या मनाविरुद्ध केलं. जेव्हा त्याला वाटन तेव्हा तो येन, जेव्हा तो मला म्हणवन तेव्हाची गोष्ट वेगळी आहे हो बाई. आणि त्याच्याजवळ 10-15 दिवस आहे, तेवढ्या दिवसात तर तो आला ठीक, नाही तर मग काही माय पोरग नाही, नाही मग काही माय सुन नाही. हो, मी नाही नाही म्हणतो ती ना. आजकाल पोरीची खंतच पडली आहे. केली तर केली, कोणाची जिंदगानी चांगली होते. माय म्हणणं त्यानं मला विचारलं नाही, काही नाही काही नाही, विचारपूस नाही केली, काही नाही, असंच घेऊन पाहिला. त्यानं त्याच्या मनाची शाईनेपणा केली ना, त्याला खाड पडली तेव्हा तो येन मायाजवळ. शेवटी मी माय होय, मग मी पायात बसून काय होते काय नाही. तर नमस्कार मित्रांनो, असं आहे बापा कलावतीचं मॅटर नाही का. तर जाऊ द्या, आपल्याला काय करावं लागते. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की कराल, आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर भेटूया आपण उद्याच्या भागामध्ये. नमस्कार. एक मिनिट मित्रांनो, तर तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. स्वस्त राहा, मस्त राहा आणि व्हिडिओचा आनंद घेत राहा, मनोरंजन करत राहा. आणि आशा करतो की तुम्ही सगळेजण ठीकच असाल. चला तर भेटूया आपण उद्याच्या भागामध्ये. आपण वटपौर्णिमा बघूया. आम्ही आता उद्या वटपौर्णिमेला जाऊ मस्त नवीन नवीन साड्या घालून नाही का. चला मग भेटूया उद्याच्या भागामध्ये. बाय.